एक असे शहर जे प्राचीन काळापासून व्यापार आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे। विक्रमादित्य आणि सम्राट अशोकांसारख्या महान राजांनी या शहरावर राज्य केले आहे। उज्जैन शहराला खूप प्राचीन आणि समृद्ध असा इतिहास आहे। हिंदू पौराणिक कथांमध्ये असे मानले जाते की भगवान शिव स्वतःला प्रकाशाच्या अग्निस्तंभ ज्योतिर्लिंगाच्या रूपात भारतातील विविध स्थळांवर प्रकट झाले। या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। माझ्या या ट्रिपची सुरुवात मुंबईपासून झाली। बांद्रा टर्मिनस पासून मी उज्जैनसाठी ट्रेन पकडली। उज्जैन जाण्यासाठी मुंबईपासून तुम्हाला खूप ट्रेनचे ऑप्शन्स आहेत। काही ट्रेन्स गुजरात सुरत मार्गे जातात तर काही ट्रेन्स भुसावळ मार्गे जातात। उज्जैन तुम्ही बाय ट्रेन, बाय रोड किंवा बाय एअरने जाऊ शकता। उज्जैनच्या जवळचे एअरपोर्ट इंदोर हे आहे आणि फायनली 12 तासाचा प्रवास करून मी पोहोचलो उज्जैनला। क्षिप्रा नदीच्या उजव्या काठावर वसलेले शाश्वत शहर उज्जैनी हे भारतीय राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे नौदल केंद्र म्हणजेच मणिपुरात कमळ म्हणून वर्णन केले गेले आहे। भारतातील त्या 7 प्राचीन पुरीमध्ये हे स्थान आहे ज्यांना मुक्ती देणारे मानले जाते। उज्जैनमध्ये त्रिपुरासुरवधाची कथा महाकालेश्वर मंदिराशी संबंधित आहे। ही कथा शिवपुराणात आढळते। महाकालेश्वर हे भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहे जे त्रिपुरासुराच्या वधाचे प्रतीक आहे। शिवपुराणानुसार उज्जैनमध्ये अंधक राक्षसाच्या वधाची कथा महाकालेश्वर मंदिराशी निगडीत आहे। या कथेचे महत्त्व हे आहे की वाईटावर चांगल्याचा विजय कसा होतो हे दर्शवते। ज्योतिर्लिंग ही केवळ भौतिक रचना नसून ते भगवान शिवाच्या अमर्याद ऊर्जा आणि शक्तीचे प्रत्यक्ष प्रकटीकरण असल्याचे मानले जाते। महाकाल मंदिर पहिल्यांदा कधी अस्तित्वात आले हे सांगणे कठीण आहे। महाकालेश्वर हे उज्जैनचे मुख्य मंदिर आहे जे काळाच्या देवाच्या रूपात शिवाला समर्पित आहे। सिंधिया घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांनी 1731 मध्ये मराठ्यांनी माळवा जिंकल्यानंतर उज्जैनची राजधानी म्हणून स्थापना केली। सध्याची रचना ही 1736 मध्ये मराठी सरदार राणोजी शिंदे यांनी बांधली होती। 1732 मध्ये उज्जैनला कुंभमेळा आणण्याचे श्रेय काही इतिहासकार सुकटनकर यांना देतात। येथेच दर 12 वर्षांनी एकदा कुंभमेळा आयोजित केला जातो। पुढील कुंभमेळा हा 2028 ला आहे। नमस्कार मंडळी, मी राजेश आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या पहिल्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आणि ते सुद्धा देवादिदेव महादेव यांच्या उज्जैन नगरीमधून। बरेच दिवसाचा प्लॅन होता की उज्जैनला भेट द्यावी, पण काही ना काही कारणास्तव प्लॅन होत नव्हता। आधी ठरवलं की ग्रुपने जाऊ, पण मित्रमंडळीचा टाईम मॅनेज होत नव्हता। तर मग काय निघालो सोलो आणि येऊन पोचलो महादेवांच्या उज्जैन नगरीमध्ये। आज आपल्या ट्रिपचा डे 1। आत्ता सध्या दुपारचे 12 वाजले आहेत। तर आजचा प्लॅन असा आहे की महाकालेश्वराचे दर्शन घ्यायचे, उज्जैन कॉरिडॉर आणि मार्केट फिरायचे आणि पुढे भरपूर अशी ठिकाणे आपण या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत। तर मग जुडून राहा या व्लॉगमध्ये। महाकाल मंदिर हे सकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत उघडे असते। तथापि या वेळा बदलू शकतात, त्यामुळे नेहमी खात्री करणे चांगले। सामान्य दर्शन आणि पैसे देऊन लवकर दर्शन असे पर्याय आहेत। चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणा निनगे नमो नमः।
चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणानि नगे नमो नमः। अंदाजे 1 तास लाईनमध्ये राहिल्यानंतर मी गर्भगृहाच्या समोर येऊन पोचलो. पिनाकधर हर सुंदरतर पिनाकधर हर गंगाधर गजाचर्मांबरधर गंगाधर गज चर्मांबरधर चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणानि नगे नमो। भस्म आरती ही एक अतिशय महत्त्वाची विधी आहे जी पहाटे लवकर होते, साधारणपणे सकाळी 4 ते 6 पर्यंत. यात शिवलिंगाला पवित्र राग म्हणजेच भस्म लावले जाते. याची लोकप्रियता खूप असल्याने आधीपासून योजना करणे आवश्यक आहे. भस्म आरतीचे बुकिंग करणे आवश्यक आहे आणि ते खूप आधी करणे योग्य आहे. भस्म आरतीसाठी विशेष तयारी केली जाते. गाईच्या शेणापासून बनवलेली राख म्हणजेच भस्म वापरली जाते. यासाठी शमी, पिंपळ, पळस, वड आणि बेरीच्या झाडाच्या लाकडांचा वापर केला जातो. भस्म आरतीला खूप महत्त्व आहे. हे मृत्यूच्या अंतिम सत्याचे दर्शन घडवते. भस्म आरतीसाठी मर्यादित लोकांनाच परवानगी दिली जाते. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंगची व्यवस्था आहे. तुम्हाला जर भस्म आरतीचे पास भेटले नाही तर तुम्ही बाहेरून स्क्रीनवर भस्म आरती पाहू शकता. चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणानि नगे नमो नमः। चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणानि नगे नमो नमः। पुढे मी महामृत्युंजय मंदिरामध्ये दर्शन घेतले, जे महाकाल मंदिर परिसरामध्येच आहे. रमणानि नगे नमो नमः। महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर मी येऊन पोचलो VR दर्शन अनुभवायला. महाकाल लोकमध्ये 3 ठिकाणी तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता: मानसरोवर हॉल, त्रिवेणी मंडप आणि सप्तर्षी काउंटर. VR दर्शन हा एकदम अद्भुत अनुभव वाटतो. जणू काय तुम्ही लाईव्ह दर्शन घेत असल्यासारखे वाटते. ते प्रथम मोफत डेमो देखील देतात आणि नंतर तुम्ही तिकिटे खरेदी करू शकता. तिकिटाची किंमत ही 200 रुपये आहे प्रति व्यक्ती. ही 9 मिनिटांची माहितीपट आहे जी प्रेक्षकांना पवित्र विधीत बुडून टाकते आणि वास्तववादी आणि आध्यात्मिक अनुभव देते. ते VR आणि त्याचे सबस्क्रिप्शन देखील विकतात. किंमत 2500 आहे. त्यासाठी तुम्ही वेबसाईट चेक करू शकता. इथून तुम्ही अन्य ज्योतिर्लिंगाचे VR दर्शनसुद्धा घेऊ शकता, परंतु त्याचे चार्जेस वेगळे आहेत. जर तुम्हाला प्रत्यक्ष भस्म आरतीसाठी पास मिळू शकला नाही तर VR अनुभव हा विधी पाहण्याचा एक मार्ग प्रदान करतो. VR तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकांना आरतीचा अनुभव घेता येतो, जणू ते प्रत्यक्ष गर्भगृहात उपस्थित आहेत. पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडणे, डमरू आणि शंख आणि विधीच्या इतर पैलूचे साक्षीदार आहेत. तुम्ही जर भेट देणार असाल तर तुम्हाला मी नक्कीच सजेस्ट करेल की VR दर्शनाचा लाभ घ्यावा. दिवसभर फिरून आता वेळ होती ती जेवणाची. थोडा रिसर्च केला आणि येऊन पोचलो इथल्या फेमस भोला गुरु अँड सन्स या हॉटेलला. हे हॉटेल महाकाल मंदिरापासून 8 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथली स्पेशालिटी अशी आहे की तुम्हाला गरम पुऱ्या सर्व केल्या जातात. जेवणामध्ये मी ऑर्डर केली इथली फेमस पुरी आणि सब्जी.
यामध्ये तुम्हाला गरमागरम 5 पुऱ्या, 2 सब्जी, बुंदी रायता सर्व केला जातो. आणि हो, याची चव एकदम मस्त ऑथेंटिक अशी होती. महाकाल लोक हा महाकालेश्वर मंदिर परिसरातील एक नवीन विकसित केलेला भाग आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेश सरकारने विकसित केलेला आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 856 कोटी US $100 दशलक्ष पेक्षाही जास्त आहे. महाकाल लोक हे सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते आणि शयन आरतीपूर्वी रात्री 10 वाजता परिसराचा शेवटचा प्रवेश बंद होतो. महाकाल लोक कॉरिडॉर एक्सप्लोअर करण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. महाकाल लोकचे मुख्य उद्दिष्ट भाविकांना महाकालेश्वर मंदिराच्या आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाचा अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी सुविधा देणे हा आहे. या मूर्तीद्वारे समुद्रमंथनाचा प्रसंग दाखवला गेला आहे. समुद्रमंथनावेळी देव आणि दानव या दोघांनी वासुकी सापाला वारंवार घुसळल्यामुळे त्याच्या मुखातून मोठ्या प्रमाणात विष व धूर बाहेर पडू लागला. या विषाच्या दर्पाने देव आणि दानवांना त्रास होऊ लागला. भगवान महादेवांनी हे विष प्राशन केले, मात्र ते गळ्याखाली जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. नंदीद्वार आणि पिनाकीद्वार हे 2 भव्य प्रवेशद्वार आहेत, जे महाकाल लोकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम करतात. महाकाल लोकमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या भव्य मूर्ती पाहायला भेटतात. महाकाल लोक कॉरिडॉर हे भगवान शिवाला समर्पित आहे. इथे शिवाच्या कथा आणि विविध रूपे दर्शवणारे असंख्य मूर्ती आणि भित्तिचित्रे आहेत, ज्यात महाकाल, नटराज आणि शिव हे ध्यानस्थ म्हणून आहेत, जे तुम्हाला एक तल्लीन करणारा आध्यात्मिक अनुभव देतात. या मूर्तीद्वारे त्रिपुरासुराचा वध दाखवला गेला आहे.
त्रिपुरासुराचा वध म्हणजे भगवान शिवानी त्रिपुरासुरा नावाच्या दैत्याचा वध केला अशी कथा आहे. या कथेनुसार त्रिपुरासुर हा 3 शहराचा राजा होता आणि त्याचे नाव तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष होते, जे तारकासुराचे पुत्र होते. शिव महापुराणात त्रिपुरासुर वधाची कथा विस्तृतपणे सांगितली आहे. महाकाल लोकमुळे महाकालेश्वर मंदिराला एक नवीन ओळख मिळाली आहे. नमस्कार मंडळी, आज दिवस दुसरा आणि आज आपण उज्जैन सिटी एक्सप्लोअर करणार आहे. मी आज खूपच एक्सायटेड आहे. आज आपण काल भैरव मंदिर, हरिसिद्धी माता मंदिर, जंतर मंतर, शिप्रा आरती, अटराम घाट आणि अजून बरीच ठिकाणी आपण फिरणार आहे. तर मग जुडून राहा आपण या व्लॉगमधून. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता सर्वप्रथम मी स्कूटी रेंटवर घ्यायला निघालो आहे आणि आज आपण पूर्ण दिवस त्या स्कूटीवरच ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहे. त्याआधी मी तुम्हाला माझा छोटासा रूम टूर देतो. हा रूम मी महाकाल मंदिराच्या जवळच बुक केला होता, कारण मंदिराच्या जवळच सर्व ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला सोपं जातं. ऑलराईट, तर हा तो रूम आहे जो मी यूज करत आहे. हा डबल बेडरूम रूम आहे. बेसिक अशा सर्व गरजेच्या वस्तू यामध्ये इन्क्लुडेड आहे. हा रूम मला 2000 रुपयाला पडला 2 दिवस आणि 2 रात्रींसाठी. तुम्हाला मंदिराच्या आसपास खूप ऑप्शन्स आहेत तुमच्या बजेटप्रमाणे, पण रूम तुम्ही चेक करूनच बुक करा, कारण काही लो बजेट रूम क्लीन नसतात. सो मी आता आहे उज्जैन स्टेशनजवळ दर्शन बाईक रेंटल सर्व्हिस या ठिकाणी. तर इथे तुम्ही बघू शकता बाईक्स आणि ॲक्टिवा अवेलेबल आहेत आणि ॲक्टिवाचं रेंट 400 रुपये आहे पर डे. तर आता मी ह्यातलीच एखादी बाईक किंवा ॲक्टिवा आज दिवसभरासाठी बुक करतो. मी बाईक रेंटल सर्व्हिसची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही रेफर करा. स्कूटी घेऊन सर्वप्रथम मी येऊन पोचलो रामघाटला, शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर. रामघाट हे महाकाल मंदिरापासून 1.3 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
इथे ग्रहांची शांती, कालसर्पदोष आणि इतर पूजा केल्या जातात. सकाळ सकाळी घाटावर येऊन शांततेत टाइम स्पेंड करून एकदम मस्त वाटले. हरसिद्धी माता उज्जैनच्या प्रमुख देवतांपैकी एक आहे. या मंदिराचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. असे मानले जाते की देवी हरसिद्धी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. या मंदिरातील सर्वात विशेष बाब म्हणजे इथले 2 भव्य दीपस्तंभ. संध्याकाळी जेव्हा हे दीपस्तंभ प्रज्वलित होतात तेव्हा मंदिराचा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. हे दृश्य अत्यंत मनमोहक असते. काल भैरव भगवान शंकराचे रौद्र रूप उज्जैनचे क्षेत्रपाल मानले जाते. असे मानले जाते की त्यांच्या परवानगीशिवाय महाकाल नगरीत प्रवेश करणे शक्य नाही. काल भैरवाला मद्य अर्पण केले जाते. हे एक प्राचीन आणि अद्वितीय विधी आहे जे अनेक वर्षापासून चालत आला आहे. येथे येणारे भाविक काल भैरवाला मद्य अर्पण करून त्यांची कृपा प्राप्त करतात. काल भैरव मंदिर हे महाकालेश्वर मंदिरापासून 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला महाकालेश्वर मंदिराच्या इथे ऑटो रिक्षा भेटतील. त्या तुम्हाला दिवसभर मंदिरे आणि इतर प्रसिद्ध ठिकाणी फिरवतात. चार्जेस हे 350 पर्यंत आहेत प्रति व्यक्ती. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये काल भैरवाचा उल्लेख आढळतो. असे मानले जाते की या मंदिराची स्थापना प्राचीन काळात झाली आणि अनेक राजांनी याचा जीर्णोद्धार केला. काल भैरव मंदिराचा हा अनुभव खूप अविस्मरणीय आहे. येथे आल्यावर एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. उज्जैनला भेट दिल्यावर काल भैरव मंदिराला नक्की भेट द्या. जय काल भैरव.
पुढे मी ऋणमुक्तेश्वर मंदिरामध्ये पोचलो. या मंदिराच्या नावामध्ये एक विशेष कथा आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि मुक्तेश्वर म्हणजे कर्जातून मुक्ती देणारे. ही आहे भरथारी गुफा. पौराणिक कथानुसार राजा भरथारी यांनी वैराग्य स्वीकारल्यानंतर याच गुफेत वास्तव्य केले. या गुफा प्राचीन काळापासून ऋषीमुनींसाठी एक पवित्र स्थळ राहिले आहे. या गुफेत अनेक प्राचीन अवशेष आणि मूर्ती सापडतात, जे या जागेच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे साक्षी देतात. ही एक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. याची निर्मिती 17व्या शतकात राजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी केली. ते एक महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांनी जयपूर, दिल्ली, मथुरा आणि वाराणसी येथे अशाच प्रकारच्या वेधशाळांची स्थापना केली. हे खगोलशास्त्रीय उपकरणांनी परिपूर्ण आहे. इथे विविध प्रकारची उपकरणे आहेत, ज्यांच्यामध्ये तिने सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांची स्थिती मोजली जाते. या उपकरणामध्ये सम्राट यंत्र, नाडीवले यंत्र आणि दिगंश यंत्र यांचा समावेश होतो. जंतर मंतरला भेट देण्याचा टायमिंग हा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. प्रवेश शुल्क हे 40 रुपये भारतीयांसाठी आणि 200 रुपये विदेशी पर्यटकांसाठी आहे.
हे प्राचीन भारतीय खगोलशास्त्राच्या प्रगतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या ठिकाणी खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहांच्या गतीचा अभ्यास करून अनेक महत्त्वाचे निष्कर्ष काढले. हे नाडीवलय यंत्र आहे. हे यंत्र विषुववृत्ताच्या पातळीवर आधारित आहे आणि त्याचा उपयोग ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितींची गणना करण्यासाठी केला जातो. हे सम्राट यंत्र आहे. हे एक मोठे सूर्यघड्याळ आहे जे स्थानिक वेळेची अचूक गणना करण्यासाठी वापरले जाते. या यंत्राच्या मदतीने सूर्याची उंची आणि दिशा मोजली जाते.
पुढे मी पुन्हा येऊन पोचलो रामघाटला शिप्रा नदीच्या संध्या आरतीसाठी। शिप्रा नदी जी उज्जैनची जीवनरेखा आहे तिला देवीचा दर्जा दिला जातो आणि या नदीची सायंकाळची आरती म्हणजे एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव। आरती सुरू होण्यापूर्वी नदीच्या काठावर दिवे लावले जातात। फुलांनी सजवलेले घाट आणि आरतीसाठी सज्ज झालेले पुजारी हे दृश्य अत्यंत विलक्षण असते। शंख आणि घंटांच्या नादाने संपूर्ण वातावरण पवित्र होते। पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारणाने नदीचा काठ गुंजून जातो। शिप्रा नदीचा हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे। उज्जैनला भेट दिल्यावर शिप्रा आरतीला नक्की उपस्थित राहा, तुम्हालाही हा अनुभव नक्कीच आवडेल। उज्जैनच्या आध्यात्मिक प्रवासासोबत इथल्या खाद्य संस्कृतीचा अनुभव घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। आज आपण आलो आहोत उज्जैनच्या प्रसिद्ध डमरूवाला रेस्टॉरंटमध्ये, जिथे मिळतो एक अनोखा आणि चविष्ट अनुभव। या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या भारतीय पदार्थाची चव चाखायला मिळेल। इथले थाळी आणि खास राजस्थानी पदार्थ खूप प्रसिद्ध आहे। मी इथली स्पेशल डाळ भाटी थाली मागवली। नंतर मी पोचलो फेमस कुल्फी शॉपला आणि ट्राय केली सीताफळ कुल्फी। कुल्फीची चव एकदम मस्त होती। उज्जैनमधील आजचा दिवस खरंच खूप खास होता। खूप साऱ्या आठवणी घेऊन मी हॉटेलमध्ये परतत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली। पावसाची शांतता आणि थंडगार हवा एक वेगळाच अनुभव देत होता। नमस्कार मित्रांनो, डे 3ला मी निघालो ओंकारेश्वर जाण्यासाठी, पण त्याआधी नाश्ता करायला मी या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि नाश्ता करून झाल्यावर मी निघालो ओंकारेश्वरसाठी। उज्जैन ते ओंकारेश्वर जायला तुम्हाला बाय रोड भरपूर ऑप्शन्स आहेत। तुम्हाला उज्जैनपासून डायरेक्ट 4 व्हीलर डेली बेसिसवर असतात। त्यांचे चार्जेस नॉर्मली 250 ते 350 पर्यंत आहेत, किंवा तुम्ही प्रायव्हेट नाहीतर गव्हर्नमेंट बसने सुद्धा जाऊ शकता। मी प्रायव्हेट बसने जायचं ठरवलं। पहिली बस पकडली उज्जैन ते इंदोरपर्यंत आणि दुसरी बस इंदोर ते ओंकारेश्वरपर्यंत। इंदोर ते ओंकारेश्वर या रूटचे काम चालू असल्याकारणाने 4 तासाच्या प्रवासाला टोटल 7 तास लागले। नॉर्मली या रूटला ट्रॅफिक असते, त्यामुळे सकाळी लवकर निघायचा प्लॅन करा।
ट्रॅफिकमुळे प्रवास हा खूपच त्रासदायक होत होता, पण समोर ही शंकराची मूर्ती पाहून एक वेगळीच ऊर्जा येत होती. आणि फायनली पोचलो मी ओंकारेश्वरला रात्री 7:30 वाजता. ओंकारेश्वरला पोचून हॉटेलला चेक इन करून त्या दिवसासाठी मी रेस्ट केला. ओंकारेश्वर हे एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंदाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थ आहेत. याशिवाय 2 ज्योतिस्वरूप लिंगासहित 108 प्रभावशाली शिवलिंगे आहेत. राजा मंदाताने येथे नर्मदा किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हापासून ही तीर्थनगरी ओंकार मंदाता या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान शिवशंकर ओंकारेश्वर येथे एकाच वेळी 2 शिवलिंगात प्रकट झाले. एक ओंकारेश्वर आणि दुसरे मामलेश्वर. आजही हे 2 प्राचीन मंदिरे या ठिकाणी आहेत. ओंकारेश्वर परिक्रमा मार्ग हा 7 किलोमीटर आहे. तो ओम आकारामध्ये आहे आणि असे मानले जाते की ओंकारेश्वराचे दर्शन घेतल्यावर या परिक्रमापासून अतिपुण्य प्राप्त होते. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एका विशिष्ट मातीची 18,000 शिवलिंगे तयार करून पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जित करण्याची प्रथा आहे. ओंकारेश्वर दर्शनासाठी मला रांगेत 3 तास लागले. तुम्हाला जर दर्शन लवकर घ्यायचे असेल तर रांगेत सकाळी लवकर लागा. आणि जेव्हा मी मंदिरात प्रवेश करणारच होतो तेव्हा वेळ झाली ती आरतीची आणि मी नंदीच्या समोर येऊन थांबलो गेलो. ओंकारेश्वर हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओमच्या आकारामध्ये बनले आहे. पुढे मी ममलेश्वर मंदिरात गेलो. ममलेश्वराचे दर्शन 1 तासामध्ये झाले. ममलेश्वर मंदिर हे ओंकारेश्वराच्या अपोजिट साईडला आणि ममलेश्वर सेतूच्या बाजूला आहे.
ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी 2 ब्रिज आहेत. एक ओंकारेश्वर झुला ब्रिज आणि दुसरा ममलेश्वर सेतू. ममलेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर मी येऊन पोचलो नर्मदा नदीकाठी बोटिंग राईडसाठी. बोटिंग राईडचे चार्जेस नॉर्मलच आहेत, 100 रुपीज. यामध्ये ते तुम्हाला नर्मदा आणि कावेरी ही तिची उपनदी हिचा संगम ज्या ठिकाणी होतो तो पॉईंट दाखवतात आणि बोटमधून तुम्ही ओंकारेश्वर मंदिर पाहू शकता. हा एक्सपिरियन्स एकदम युनिक होता, तुम्ही नक्की ट्राय करा. नर्मदा नदी भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीत महत्त्वाची भूमिका बजावते. नर्मदा नदीच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. नर्मदा नदीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून होतो. नर्मदा नदी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांतून वाहते. नर्मदा नदीचा प्रवास सुमारे 1300 किलोमीटरचा आहे. पुढे नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. बोटिंग झाल्यानंतर मी त्याच ठिकाणी नर्मदा नदीच्या आरतीसाठी थांबलो. तुम्हाला सुद्धा आरती करता येते, फक्त तुम्हाला आरतीसाठी लाईनमध्ये उभे राहावे लागते. आरती अटेंड केल्यानंतर मी निघालो माझ्या रिटर्न प्रवासाकडे मुंबईसाठी. मी मागे वळून पाहतो आणि मला आनंद होतो की खरंच माझा एकटा उज्जैनला प्रवास करायचा निर्णय अचूक होता.
ही ट्रिप लास्ट मिनिट प्लॅन होती. ना ट्रेनचे कन्फर्म तिकीट, ना हॉटेलची प्री बुकिंग आणि नाही किती दिवस ट्रिप करायची याची पूर्वकल्पना होती. सगळं काही बरोबर होत गेलं आणि हेच मी या ट्रिपमधून शिकलो. जीवनामध्ये आपण कधीकधी सर्व काही प्लॅन करतो, सगळं काही परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण या धावपळीत आपण प्रेझेंट मोमेंट अनुभवायला विसरतो. तुम्ही नक्की या गोष्टीचा विचार करा आणि प्रेझेंट मोमेंट एन्जॉय करा. आणि असा हा माझा एकटा उज्जैन आणि ओंकारेश्वरचा प्रवास संपला. महाकालच्या दर्शनाने मन शांत झालं आणि या पवित्र शहराच्या इतिहासाने मन भरून आलं. एकटा प्रवास करताना स्वतःशी नव्या ओळखी होतात आणि उज्जैनने मला ते शिकवलं. उज्जैनचा एकटा प्रवास खरंच अनुभवण्यासारखा आहे. इथला इतिहास, मंदिरे आणि लोकांची आपुलकी सगळंच अप्रतिम आहे. जर तुम्ही एकटा प्रवास करायला इच्छुक असाल तर उज्जैन एकदम योग्य ठिकाण आहे. या शहराच्या शांततेचा अनुभव घ्या आणि स्वतःला शोधा. मी आता तुमची रजा घेतो आणि आशा करतो की लवकरच आपण पुन्हा भेटू एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.